नमस्कार. आपण सुरुवात केली ती अर्जुनाचा अगदी सहज तुमच्या आमच्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतो आहे. अर्जुनाचा प्रश्न होता की ज्यांचा कोणाचा शास्त्राचा फार अभ्यास ते शास्त्र जे जाणत नाहीत, पण ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांची जे देवदेवतांचं पूजन करतात, त्यांच्या श्रद्धेला काय म्हणावं? सात्विक म्हणावं, राजस म्हणावं की तामस म्हणावं? असा साधा प्रश्न अर्जुनाचा आहे आणि भगवंत त्याला उत्तर देतो आहे. तो सांगताना हे जे सत्व रज तम 3 प्रकार आहेत ते कशावर ठरतात हे सांगतात की जिथे आपण जन्म घेतला आहे त्यामुळे जन्माला आल्यापासूनचे आपले संस्कार किंवा पूर्वी ज्या जन्मामध्ये आपण होतो त्यावेळी तिथून घेऊन आलेले संस्कार आणि आपलं वातावरण भोवतालचं या सगळ्यांचं मिळून जो काही आपला स्वभाव बनतो, जे काही आपल्यावर संस्कार होतात, ज्याप्रमाणे आपलं आचरण असतं त्यावर आपण सात्विक आहोत, राजस आहोत का तामस आहोत असं कळतं. अगदी सहजच कळणारी गोष्ट आहे. त्याच्यावर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या आज आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात केली होती आपण. माऊलींनी पण सांगितलं की अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या श्रद्धा आणि आहेत अशी 66 ओवी सांगितली. पण आपण जसं पाहिलं की हे जे काही प्रत्येक माणूस म्हणजे 3 प्रकार असू देत, पण म्हणजे प्रत्येक माणूस श्रद्धामयच आहे. त्याची श्रद्धा कशी आहे ती त्याच्या आचरणावरून ठरेल ही गोष्ट बरोबर. पण श्रद्धामय आहे. प्रत्येक माणूस श्रद्धामय आहे. आणि ती श्रद्धा म्हणजे काय, तर अंतःकरणात ज्याच्या जसा भाव म्हणजे जो ज्याचा स्वभाव त्याच्यावर त्याची ही सत्वरजतम काय ते अवलंबून आहे. म्हणजे सत्वगुण प्रधान असं अंतःकरण असेल, मन जर सत्वगुण प्रधान असेल तर आपण त्याला सात्विक म्हणतो. रजोगुण प्रधान असेल तर त्याला राजस म्हणतो आणि तमोगुण प्रधान असेल, अंतःकरणात भाव कुठल्या प्रकारचे आहे त्यावर त्याचा स्वभाव ठरतो. आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात आली आहे की तमोगुणापेक्षा रजोगुण चांगला, रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला. आणि ज्या परमात्मा परमेश्वराबद्दल आपण विचार करतोय तो तर गुणातीत आहे. त्यामुळे त्या सात्विक गुणाच्याही पलीकडे असं गुणातीत होणं म्हणजे काय, या सगळ्याचा या निमित्तानं आपल्याला खरं म्हणजे विचार करायचा. आता त्या परमेश्वर परमात्म्यासाठी काही गुणातीत वगैरे, पण आपण देहधारी प्रापंचिक असणारे आहोत. त्यामुळे आपल्याला निदान आपण असा विचार करू शकतो की ज्याला आपण सात्विक म्हणतो, म्हणजे आचरण ज्याचं चांगलं आहे, मग सकाळी वेळेवर उठणं आहे, नैमित्तिक जी काही कर्म आहेत ती प्रामाणिकपणे करणं आहे, नम्र भाव आहे, कुणालाही दुखावणारा स्वभाव नाही आहे, कुणाशी कटुतेचं वागणं नाही आहे, असा जो कोणी आहे, काही सद्ग्रंथांचा अभ्यास आहे, सत्संग आहे, 4 जी काही भोवताली माणसं आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांना त्याच्याबद्दल प्रेम आहे, असं सगळं जे की आपल्याला दिसतं त्याच्यावर आपण म्हणतो की हा माणूस सात्विक आहे. आणि असा सात्विक भाव स्थिर झाला की मग आपल्याला गुणातीत किंवा असं जे काही परमेश्वर परमात्म्याचं वर्णन आहे त्याच्या बाबतीत विचार करता येईल. पण तत्पूर्वी आपण निदान सात्विकतेपर्यंत जाऊ. आता होतं असं जरी आपण म्हटलं तरी देखील मी म्हणजे अहम असा जो काही विचार आपल्या मनात असतो तो आपल्याला चांगला कळतो. म्हणजे त्या अहमबद्दलचं, मी, माझं कुटुंब, माझ्या भोवतालचं सगळं ह्याच्याबद्दल मला चांगलं ज्ञान असतं. किंवा तू तुझं याच्याबद्दल आहे, हे माझं नाही, हे तुझं आहे, तू आहेस, हे दुसऱ्याचं आहे, अशाबद्दलचं. आणि ते दुसऱ्याचं मला हवं आहे किंवा दुसऱ्यासारखं मला हवं आहे वगैरे वगैरे, असं मी माझं किंवा तू तुझं या बाबतीतलं सगळं ज्ञान म्हटलं तर आपल्याला असतं. आणि यासंबंधीचं हे सगळं ज्ञान असणं यालाच आपण आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणतो की ते जे काही ज्ञान आहे म्हणजे अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामधले हे सगळे विचार असतात. याला भगवंतानी या श्लोकामध्ये सत्वानुरूपा, श्रद्धा जी म्हटली आहे तिला सत्वानुरूपा म्हटलं आहे. म्हणजे अंतःकरणातल्या भावानुसार श्रद्धा. अंतःकरणात जो भाव आहे, मग तो माणूस आहे, त्या अंतःकरणातला भाव वेगळा असतो, दाखवतो वेगळा वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला व्यवहारात माहिती असतात. त्याचा विचार यथावकाश सगळा येईलच. पण आपण जो विचार करत असतो की अंतःकरणातला जो भाव आहे त्या भावानुसार जी त्याला आपण श्रद्धेला नाव देतो, अंतःकरणातल्या भावाप्रमाणे. म्हणजे जसे संस्कार आहेत तसा त्याचा स्वभाव बनतो. जसा स्वभाव तशी श्रद्धा. मग संस्कार, स्वभाव, श्रद्धा, अंतःकरणातला भाव हे सगळे जे शब्द आहेत ना, ते शब्द वेगवेगळे जरी असले तरी असे सगळे जण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यावरून एकमेकांचा अर्थ आपल्याला कळतो आहे की जो अंतःकरणातला भाव आहे त्याला स्वभाव म्हणायचं. त्या स्वभावावरूनच आपण सात्विक, राजस, तामस आहे ते ठरणार आहोत, म्हणजे गुण ठरणार आहे. आपण गेल्या वेळेला
शाकाहारी आणि मांसाहारी असा हे घेऊन विचार केला होता. त्यावेळेला असं पण पाहिलं होतं की जो निष्ठावान आहे, ज्याची अगदी पक्की श्रद्धा आहे, असा जो आहे तो असं मनाने ठरवू शकतो. म्हणजे लहानपणापासून कधी मांसाहाराशी संबंध झाला नसेल, परंतु असं म्हणूया की अगदी अशा ठिकाणी गेला, परदेशात गेला आहे की जिथे खरंच आपल्याला शाकाहारी सगळं अन्न मिळेलच अशी काही खात्री नाही आहे, पण तरी देखील कधीच मांसाहार केला नसल्यामुळे जे मिळेल ते खाऊ, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची मनाची पक्की, काय जे मिळेल ते मला चालेल असं म्हणून सुद्धा राहणारी मंडळी आहे. काही जणं आहेत ती काही मिळत नाही आहे, बरं मग चला ठीक आहे, सगळी दुनिया करते आहे, मग आपण करू म्हणून मांसाहार सुरुवात करणारी आहेत. पण आपण करतो ते बरोबर नाही आहे असं वाटणारी पण काही मंडळी असतात. काही ते ती सवय लागली की कट्टर मांसाहारी पण बनतात. विविध प्रकार आपल्याला ह्याच्यातून दिसतात. यामध्ये असं काहींच्या मनामध्ये एक असा पापपुण्याचा भाव असतो की आपण लहानपणापासून केलेलं नाही आहे आणि आता आपण करतो आहे ते गैर वागतो आहे, काहीतरी पाप आपल्यातून घडतं आहे, असा पण भाव अंतःकरणामध्ये असू शकतो. काही काही जण अशी असतात की म्हणजे मांसाहार करणं त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही, किंवा आपण मागच्या वेळेस पाहिलं की अजूनही आपल्याला माहिती आहे की वारीला जाणारी मंडळी असतात, किंवा खरंच पंढरपूरच्या परिसरामध्ये असे कितीतरी माळकरी जे असतात ते माळकरी एकदा गळ्यात माळ घातली की ते मांसाहार घेत नाहीत, व्यसनाधीन होत नाहीत, मांसाहार घेत नाहीत, मद्यप्राशन करत नाहीत, कारण त्यांनी ते ठरवलेलं असतं. आणि एकदा ठरवलं की ठरवलं, अशा प्रकारची निष्ठा त्या पांडुरंगावरती असल्यामुळे ते करतात सुद्धा. त्यामुळे अशा प्रकारे निरनिराळ्या स्वभावाची मंडळी त्या एक जरी उदाहरण म्हणून घेतलं तरी आपल्याला कळेल की असे राहतात. पण गंमतशीर पण माणसं असतात. माणसांचे प्रकार खूप. आता हे सगळं ठीक आहे, करणारे, न करणारे, कधीतरी करणारे, केलं तर पाप समजणारे, निष्ठा ठेवून न करणारे, असे सगळे प्रकार आपण आत्ता पाहिले. पण इतकी टोकाची पण मंडळी असतात. एका गांधीवादी असणारा, गांधींचा अनुयायी म्हणूया, आणि त्यामुळे गांधींचं अहिंसावादी तत्त्व, त्यामुळे मांसाहार खायला परवानगीच नाही आणि म्हणून मांसाहार करायचा नाही. पण जिभेला तर चटक लागलेली, कणपुरीत केलेला होता मांसाहार, त्यामुळे जीभ काही स्वस्थ बसू देईना. मग तोडगा काय काढला, तर तेवढ्यापुरती गांधी टोपी काढून ठेवायची, मांसाहार करायचा आणि मग करून झाला की मग परत घालायचे. ही जी आहे ना, ही फसवणूक आहे. आता आपल्याला ज्या सत्वराच्या तमाकडे जायचं आहे किंवा अंतःकरणातल्या भावाबद्दल जायचं आहे, मला नेमकं काय म्हणायचं आपल्या लक्षात येईल की असा भाव अंतःकरणात असेल, निष्ठा नसताना हे जे काही मी करतो आहे असं दाखवायचं असेल, तर तो कुठल्या वृत्तीचा माणूस असेल हे आपण सहज ओळखू शकतो. या अर्थाने आपल्याला करायचं आहे. उलट आपल्याला आणखीन पण कसं उदाहरण मराठे काकांनी दिलं आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्ष घडल्याचं सांगितलं आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख करणार आहे की ते असं म्हणाले की कोकणामध्ये अगदी खेडेगावात राहणारं एक कुटुंब, आणि वर्षोनवर्ष त्यांच्या घरामध्ये वर्षातून एकदा कुठेतरी गावाच्या बाहेर असणाऱ्या मंदिरामध्ये कोंबडं कापण्याचं एक ठरलेलं होतं. म्हणजे परंपरा होती की वर्षातून एकदा त्या देवाला कोंबडं द्यायचं. परंतु मुलं मोठी झाली, शहरात जायला लागली, 4 लोकांशी संबंध आले, सत्संगामध्ये, कीर्तनामध्ये काय सांगतात ते कळलं. लोकांनी सांगितलं की अशा प्रथा आता बंद झाल्या पाहिजे, ते चुकीचं आहे वागणं, आणि ते मनाला पटलं आणि त्यांनी ती प्रथा बंद करून टाकली की असं काही आपण करायचं नाही. आपण देवाला देणगी देऊया, मंदिराला काही गरज असेल तर वस्तू देऊया, पण असं काही आपण करायचं नाही, असं घरातल्या सगळ्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे झालं पण. पण काही 1-2 वर्ष, 5 वर्षामध्ये गेली आणि तिथे कोकणात त्यांच्या घरात राहणाऱ्या ज्या त्यांच्या एक बाई होत्या, त्यांची तब्येत बिघडली. त्यांना इतकं बरंचसं झालं की त्यांनी आधी सुरुवातीला खेडेगावात राहत असल्यामुळे घरगुती उपचार झाले, मग गावातलाच कुठेतरी डॉक्टर वैद्य झाला, मग थोड्या जवळच्या शहरातला गावातला झाला, काही केलं त्यांना बरं वाटेना. मग शहरात जाऊन आले, एक्सरे काढून झाले, सगळ्या प्रकारचे रिपोर्ट बघितले, कुठे काही बिघाड झाल्याचं तर ते निदर्शनास येत नव्हतं. सगळ्या डॉक्टरांचं एकच मत पडलं, काही झालं नाही आहे यांना, काही झालं नाही आहे. आणि यांचं तर प्रचंड पोट दुखतं आहे, छातीत दुखतं आहे, सगळं होतं आहे, यांना काही बेचैन झालेले आहेत. आणि डॉक्टरी विज्ञान काय डॉक्टरी ज्ञानानुसार त्यांचं म्हणणं की काहीच बिघाड झालेलं नाही आहे. मग कोणीतरी सुचवलं की तुम्ही ना ह्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्या, त्यांच्याशी एकदा बोलू दे, म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते कळेल. आणि खरोखरच त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यानंतर त्या मनातली गोष्ट कळली की अनेक वर्षांची जी परंपरा होती ती आमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी बंद केलेली आहे, आणि त्याच्यामुळे एक अपराधीपणाची जाणीव किंवा एक प्रकारची अशी बोच
की आपण काहीतरी चुकीचं वर्तन करतो आहे, वर्षोनुवर्ष जे केलेलं आहे ते आपण करत नाही आहोत. आणि त्यामुळे आपल्याला ते जे काही अपराधीपणाच्या जाणीवेनं जे मनाला लागलं होतं त्याचा परिणाम देहावर झाला होता. आणि मग समजुतीने सांगितलं, 4 गोष्टी समजवल्या. अनेक लोकांनी सांगितलं की नाही नाही ह्याच्यामुळे काही नाही, तुम्ही मनाला काही वाईट वाटून घेऊ नका, उलट असं करणंच कसं चुकीचं आहे वगैरे वगैरे. मग अंतःकरणामध्ये जेव्हा परिवर्तन झालं, अंतःकरणातला भाव जेव्हा बदलला, अगदी पक्की मनाची खात्री झाली, तेव्हा ते दुःख पण कमी होऊन गेलं. तेव्हा अशा मनाच्या गोष्टींमुळे शरीरावरती त्याचे परिणाम होतात. आता विज्ञानाने पण हे अनेकदा सिद्ध झालेली गोष्ट आहे. तर त्यामुळे असं लक्षात येतं की स्वभाव बदलला पाहिजे, अंतःकरणातला भाव बदलला पाहिजे. तो अंतःकरणातला भाव बदलला म्हणजे मग जे काही घडतं, आपलं आचरण आपल्याकडून जे काही घडतं त्याच्यावरून आपण ते सत्वरजतम काय आहेत ते कळू शकतं. आता श्रद्धेमध्ये जो गुण प्रधान आहे ते आता आपण पाहिलं की चांगलं हे असेल तर स्वाभाविकच आपल्याला आपण ठरवायचं की आपण सत्वगुणी आहोत ना, तर मग आपल्याला जे आवडतं ते खरंच सत्वगुणाच्या सारखं सगळं आवडतं का? रोज म्हणजे आहाराच्या बाबतीत विचार केला, आता संबंध अध्याय हे करताना येणारच आहे आहाराचा विषय पुढे. आत्ता आपण जे 10 श्लोक म्हटले त्याच्यात पण उल्लेख झालाच आहे, कटवंग लवणावण्या किंवा कशा प्रकारचा आहार सात्विक माणसाला कसा आवडतो, राजस माणसाला कसा आवडतो, तामस माणसाला कसा आवडतो, अशा सगळ्या ह्याच्यातले 3-3 प्रकार आपण पाहणारच आहोत. तर आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय पटतं, आपल्याला श्रेयस्कर काय आहे, याच्यावर आपण ठरवू शकतो की आपला स्वभाव कसा आहे, आपल्या अंतःकरणात भाव कसा आहे कळू शकतो. आपण भक्ती मार्गाच्या अध्यायाचा विचार करतो आहे, त्यामुळे श्रद्धातला योगा श्रद्धेचा विचार करतो आहे आणि आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करत आहे. त्यामुळे आपण या प्रांतात विचार करायचा झाला तर आपण असं म्हणूया की एखाद्या उपास्य दैवताबद्दल आपल्या मनात म्हणजे असं आहे ना की माझे वडील समर्थ कार्य करायला लागले आणि मग मला समर्थांच्या काय शीतलघाईला जावंसं वाटलं, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करावासा वाटला. असं प्रत्येकाच्या आपली काहीतरी निमित्त घडतं आणि तसं जसं घडतं ती ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. कोणी गजाननांच्या याचा म्हणजे उपास्य दैवत मानतं आणि त्यांची उपासना करतं, त्या ग्रंथाचं पारायण करतं. कोणी कृष्णाला देव मानेल, एकादशी करेल, कोणी रामाला देव मानेल, रोज रामाला जाईल. जे काही आपलं उपास्य दैवत असेल त्या उपास्य दैवताची सेवा करावी, उपासना करावी असं त्याला वाटतं. त्याचं नाम घ्यावं, त्याच्या वाराचा उपास करावा, त्या तीर्थस्थानी जावं, असं सगळं आपण करतो. रोजच्या रोज त्या मंदिरात जावं. हे सगळं करताना आपल्याला जो काही आनंद होतो, जिथे आपलं मन रमतं ते आपलं उपास्य दैवत असतं आणि तो आपला मार्ग असतो. आणि हे सगळं निष्ठेनं करणं, उगाच लोकांना दाखवण्यासाठी करणं नाही, हे मनापासून करणं, याला म्हणायचं सात्विक श्रद्धा. मग आता आपण आपलं स्वतःचं परीक्षण करायचं की आपण जे करतो आहोत ते असं आपल्या मनाला आनंद मिळावा म्हणून करतो आहोत. तेव्हा मग आपलं काय असेल तर आपण सात्विक असू. आपण आपले 4 जणं करतायत म्हणून आपण करतो आहे. बघूया जमलं तर जमलं, नाही तर नाही. आज इथे तर उद्या तिथे. काही असं नियमितपणा नाही. मग समजावं की हे आपलं राजस आहे. आपण सगळीकडे जाऊन बघतो आहे. नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही आहे किंवा श्रद्धा नाहीच आहे. मग मी गमतीनं म्हणते ना की किती श्रद्धा, तर बाई आवडतं मला जायला, आपण जाऊ दे. आज ना मैत्रीचा फोन आला आणि नाटकाला जावंसं वाटलं. मग मी म्हणतच नाही की अगं आज एकादशी आहे, मला गीतेला जायचं आहे, मी नाही येणार नाटकाला, असं नाही मी म्हणत. तर तेव्हा मग आपण कुठल्या स्वभावाचं आहोत असं आपल्याला ठरवता येऊ शकेल. त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये या विषयातला भाव कसा आहे, स्वभाव आपला कसा आहे, आपण त्याच्याकडे कुठल्या निष्ठेने कुठल्या ह्याने पाहतो, त्यावर आपण सत्वरजतम म्हणू शकतो, आपल्याला कळेल. दुसरं असं की आपलं परीक्षण करताना आणखीन पण एक विचार करायचा की आपण वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतोय ना, कोणाचे दोष तर आपण काढत नाही ना, एखाद्या चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतोय का. म्हणजे असं आहे की मुळात आपण प्रापंचिक आहोत, त्यामुळे आपल्याला असं थोडं रजोगुणी आपण असणं स्वाभाविक आहे. मग रजोगुणी असणाऱ्या माणसाला जर आपल्याला सत्वगुणाकडे जायचं आहे तर आपण स्वतःचं परीक्षण करताना काय करायचं, तर आपण आपल्याला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचं. जे की आपल्याला लक्षात येत आहे की अरे हे जरा चुकीचं आहे, इकडून नाही तर मग आपल्याला कोणत्या मार्गात जायला पाहिजे ते आपण, म्हणजे आपलं स्वभाव परिवर्तन जे आहे ते आपण करावं. मग आपल्याला तमाकडून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे जायचं म्हणजे काय ते कळेल. कारण ही आपली आपण करण्याची गोष्ट आहे, ही काही अशी दुसऱ्यांनी सांगून नाही. अंतःकरणाचा जो भाव आहे तो आपणच कुठे आहोत ते आपल्याला कळलं पाहिजे
आणि मग तो प्रवास आपण सत्वाकडे जाण्यासाठी कसा कसा करायचा ते आपणच ठरवलं पाहिजे असं आपल्या लक्षात येईल. आणि खरं आहे, सात्विक वृत्तीचा माणूस आहे त्याचा वेळ सद्ग्रंथांचा अभ्यास किंवा सत्संगामध्ये, चांगल्या कामामध्ये तो नक्कीच घालवेल. रजोगुणी वृत्तीचा जो माणूस असेल त्याला आपला वेळ जो आहे थोडासा काही म्हटलं तरी मनोरंजन, थोडंसं इकडे जाऊया तिकडे जाऊया अशा प्रकारचा थोडंसं असणार, त्याची आवड असेल त्याच्यात तो घालवेल. तामस वृत्तीचा माणूस असेल तो आळशीच असेल, त्याला काही करावंसंच वाटणार नाही. असे सगळे प्रकार आपल्याला दिसतील. पण मग स्वतःचाच उद्धार करून घ्यायचा आहे. आपण गीतेचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्यासाठी करतो आहोत. त्यामुळे जर का आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची आहे तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ती सात्विक श्रद्धा आपल्या अंतःकरणात तयार व्हायला हवी. मग सात्विक श्रद्धा अंतःकरणात तयार व्हायला हवी तर त्यासाठी काय करायला पाहिजे, त्या तमोगुणाचा आळस सोडला पाहिजे आणि सत्संगाकडे, सद्ग्रंथांकडे, उपासनेकडे असं वळलं पाहिजे आणि तिथे आपली अतूट श्रद्धा बसली पाहिजे. म्हणजे मग आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं असं होईल. खरी गोष्ट आहे, सद्ग्रंथांमध्ये, सत्शास्त्रामध्ये, संत सहवासामध्ये गेलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण त्या परमेश्वराचेच अंश आहोत ही पण गोष्ट आपल्याला तिथे कळते. आणि मग एकदा ती गोष्ट आपल्याला ठामपणानं कळली की माणूस त्या परमतत्वाचा शोध घ्यायच्या मार्गाकडे जातो. जोपर्यंत आपल्याला माहितीच नाही, अरे काय नरदेव मिळालं ना, मौज करून घेऊया, असाच जर विचार मनात असेल तर मग प्रगती होण्याचा प्रश्नच नाही आहे. पण जेव्हा सत्संगामध्ये कळतं की अरे मी म्हणजे काय आहे, तर मी म्हणजे ईश्वराचंच हे आहे आणि मग तसंच आहे, मी परमेश्वराचाच अंश आहे. तर त्या परमेश्वर तत्वाकडे जाण्यासाठी हा देह मी जर भाड्याने घेऊन आलेलो आहे, माझं जे खरं घर आहे तिथे जर मला जायचं आहे, त्या परमेश्वर तत्वाकडे जायचं आहे, तर मग आपोआपच मी तिकडे ओढला जाईल. कधीकधी हे सगळं घडण्यासाठी पूर्व सुकृत असतं बरं का. तो माणूस जरा लवकर, लहान वयामध्ये म्हणूया, लवकर सगळं हे त्याला जमतं, सहज पण जमतं आणि तो परमार्थाकडे ओढला जातो. काही वेळेला पूर्वजन्मीची साधना थोडीफार उपयोगी पडते, पण समजा आत्ताच्या जन्मामध्ये अशा चांगल्या गोष्टी, चांगलं वातावरण, चांगले आईवडील असं काही मिळालं तरी देखील प्रगती होते. थोडं असं आहे की तुमच्या आमच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे आता असं मी म्हणते की 17व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे आपण सगळेजण असे आहोत. तर आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की हे सगळं साधकाची म्हणून जी काही स्वभाव ज्या श्रद्धा असते, म्हणजे अंतःकरणामध्ये जी श्रद्धा असते ती आपल्या अंतःकरणात आहे म्हणून आपण इतक्या अध्यायापर्यंत आलो. पण आता आपण असा विचार करायचा की शास्त्र ज्या श्रद्धा, म्हणजे सद्ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टींबद्दल पण आपल्या मनामध्ये श्रद्धा असतं. अंतःकरणाच्या भावामुळे आपण श्रद्धा असणं हे तर बरोबरच आहे. संतांचं किंवा माऊलींचं सांगणं आपल्याला असं आहे की ही जी काही अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा आहे ती श्रद्धा स्वभावतः आहेच, पण शास्त्रग्रंथ अभ्यासून शास्त्रांवरची श्रद्धा आहे ती पण आपल्याला मिळाली पाहिजे. शास्त्रज्या असं म्हणून, शास्त्रातून आलेली, स्वभावज्या स्वभावातून आलेली अशी सगळी मिळाली तर खऱ्या अर्थानं आपण सात्विकतेकडे किंवा सात्विकतेतून आपल्याला जे गुणातीत व्हायचं आहे त्या मार्गाकडे पण जाऊ शकू. ओव्यांचा विचार केला तर 67व्या ओवीमध्ये माऊली आपल्याला सांगणार आहेत की हे जे 3 भेद सांगितले श्रद्धेचे, सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा, हे स्वाभाविकच त्रिगुणात्मक आहेत. 3 गुणांनी हे 3 आहे. आता आपण पाहिलं ओवी आहे, म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी. 67व्या ओवीमध्ये ते म्हणतात म्हणून श्रद्धा स्वाभाविक, म्हणजे ही जी श्रद्धा आहे ती स्वभावतःच त्रिगुणात्मक आहे. सत्वरजत कुठली आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी श्रद्धा आहे, ज्याला आपण स्वभाव म्हणू, अंतःकरणातला भाव म्हणू, ह्या 3 गुणांनी असणाराच आहे. रजतम सात्विक भेदी आहे. ते त्रिगुणात्मक काय, तर हे 3 नावं म्हणजे नुसती ओळख करून दिली. पण ही आता ओळख करून दिली की आपल्याला माऊलींच्या पद्धतीप्रमाणे छानपैकी दृष्टांत देऊन ह्या सत्वरजतमाविषयी नेमकेपणा सांगणार आहे की एकाच ह्याचे 3 भाग कसे आहेत. ते सांगितलं ना की त्रिगुणात्मक म्हणजे श्रद्धा स्वाभाविक, ही स्वाभाविकच आहे आणि या स्वाभाविक असणाऱ्या स्वभावाचे 3 भाग कसे आहेत. म्हणजे एकदा समजा हे का असं सांगायचं, तर एकदा सात्विकतेचा शिक्का लागला म्हणजे तो रजोगुणाकडे किंवा तमोगुणाकडे जातच नाही असं नाही आहे बरं का. 3 प्रकार कसे आहेत म्हणून पुढल्या ओवीमध्ये माऊलीने फार सुंदर दाखला आपल्याला दिला आहे. जैसे जीवनाची उदक परी विष होय मारक, का मिरया माझी तिरव तिख उशी गोड. माहितीचा दाखला आहे आपल्याला की जीवन म्हणजे पाणी,
आता हे जे पाणी आहे ते स्वभावतः किती जीवनाला आवश्यक असणारी गोष्ट आहे, त्यामुळे त्याला जीवनच म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे. पण जेव्हा ते एखाद्या विषवल्लीमध्ये, एखाद्या विषाच्या वेलीमध्ये ते पाणी प्रवेश करतं, त्या वेलीचा जो रस आहे त्याच्यामध्ये विष आहे, ते मारक ठरतं. तेच पाणी जे जीवन म्हणतो आहोत, ते जर विषाच्या वेलीमध्ये आलं आणि त्या वेलीचा रस जर आपण पाहिला तर ते मारक ठरेल. तेच पाणी मिरचीमध्ये आलं, मिरचीचा रस जर राहिला तर ते तिखं बनेल. आणि तेच पाणी उसामध्ये आलं तर ते गोड बनेल. पाणी तेच, अंतःकरण तेच, पण त्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे भाव येतील आणि त्याला सत्वरजतम म्हणायचं. इतका मार्मिक दाखला माऊली देतात की आपल्याला लगेच कळलं की आपलं एकच एक अंतःकरण आहे. ह्या एकच एक अंतःकरणामध्ये असणारा हा जो स्वभाव आहे, याचे 3 प्रकार आहेत. कधी ते सात्विक आहे, कधी ते राजस आहे, कधी ते तामस आहे. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तैसा बहु असे तमे, जो सदाची होय निमे, तेथ श्रद्धा परिणमे तोची हो. आता तमोगुणाचाच विचार केला आणि तो बहु असे म्हणजे तो तमोगुण जो वाढला, आता तिन्ही आहेत, त्याचं जर प्रमाण वाढलं, तमोगुणाचं जर प्रमाण वाढलं, सदाची होय निमे, होय याचा अर्थ ते जन्ममृत्यूचं चक्र. मग त्याचं काय होईल? तमोगुण ज्याचा प्रबळ झालेला आहे त्याचं येणं जाणं चालू राहील. ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी नरदेह मिळालेला आहे, तर तसं घडणार नाही. ह्या जन्मामध्ये येईल, मग ह्या तमोगुण रजोगुणामुळे जी काही कर्म होतील त्या कर्मातून पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, पुन्हा जन्म, हे असं चक्र सातत्यानं चालू राहील. म्हणून म्हणताय तैसा बहु असे तमे, तो सदाची होय निमे, सदा येतो जातो, जन्मतो आणि मरतो, ते तर श्रद्धा परिणामी तैची होऊ नये. प्राण्याच्या ठिकाणी कुठल्या माणसाच्या ठिकाणी श्रद्धा ही ह्या अशा पद्धतीने चक्र चालू ठेवणारी राहते. तमोगुणाचा अनुभव जेव्हा असेल, तमोगुण जेव्हा प्रबळ होईल त्यावेळेला असं घडेल. मग आणखीन एक करतात, मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी. विवंचना जैसी म्हणजे विवंचना इथे की काळजी अशा अर्थात शब्द नाही आहे, भेद फरक ह्याच्या अर्थात शब्द आहे की काजळ आणि शाई दोन्हीच्या रंगामध्ये काहीच फरक नाही. मसी म्हणजे शाई. तर काजळ, पूर्वी काजळ घरी बनवायचे ना आणि शाई पण घरीच बनवायचे. पण आपल्याला रंगाचा दृष्टी विचार केला तर दोघांचा रंग किती सारखा आहे ते कळेल. तर त्याच्यामध्ये रंगाच्या दृष्टी विचार करत जसा फरक दिसत नाही, तसं तमोगुण आणि तामसी श्रद्धा यामध्ये काही फरक नाही आहे. तो तमोगुणी माणूस आणि तामसी श्रद्धा याच्यामध्ये काही फरक दिसणार नाही. ज्याला तामसी माणूस म्हणायचं आहे त्याची श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये तामसच भाव असतो, म्हणून तो तामसी श्रद्धा त्याची आहे, असं म्हणजे त्याच्यात काही फरक करण्याचं कारण नाही. तैसीचं राजसी जीवी रजोमय जाणावे आणि सात्विकी राघवी सत्वाचे, असं तिन्हीचं देऊन टाकलं की जसं तामसी श्रद्धा म्हणजे तामसी स्वभाव म्हणजे तो तामसी माणूस, तसं राजसपणाच्या ठिकाणी असणारी जी श्रद्धा आहे ती राजस श्रद्धा आणि सात्विक माणसाच्या ठिकाणी असणारी ती सात्विक श्रद्धा. म्हणजे अंतःकरणात असणारा जो रजोगुणी भाव असेल तर ती राजसी श्रद्धा, सत्वगुणी भाव असेल तर सत्वगुणी श्रद्धा, अशी साधी गोष्ट आहे. म्हणजे हा जो सगळ्या जगाचा पसारा आहे, त्या सगळ्या जगाच्या पसाऱ्यामध्ये हा सगळा एकच प्रकार आहे. ऐसेन ह्या सकळू जगडंबरू निखळो. जगडंबर सगळ्या जगामध्ये, सगळ्या निखिल, सगळ्या अशा अख्ख्या जगामध्ये विचार केला तर हा सगळा जगरूपी पसारा आहे. हा सगळा श्रद्धेचे केवळू ओतला असेल, हा सगळ्या त्रिगुणात्मक असणाऱ्या श्रद्धेने भरलेला आहे. असा कोणीच नाही की ह्या श्रद्धेशिवाय आहे. त्यामुळे संबंध ह्या जगडंबरूचा विचार केला, सगळ्या जगाचा विचार केला तर हे असंच आपल्याला दिसेल. परी गुणत्रयवशे त्रिविधपणाचे लासे, श्रद्धेचे उठिले असे ते ओळखतो. अर्जुनाला भगवंत सांगतात की तुला सहज ओळखता येईल. काय ओळखता येईल? जर गुणत्रयवशे ह्या 3 गुणांच्या याच्यात असणारे म्हणजे अंतःकरणातल्या ते जे काही भाव आहे, ते जी काही श्रद्धा आहे त्याच्यावर ते जे की 3 भिन्न भिन्न प्रकार किंवा भिन्न भिन्न खुणा म्हणूया, भिन्न भिन्न ठसे, जे काही अंतःकरणातले भाव आहे त्याच्यावर जे जे भिन्न 3 प्रकारचे ठसे उमटलेले आहेत ते तुला सहज ओळखता येईल. म्हणजे माणसाच्या आचरणावरून हा माणूस कसा आहे ते तुला सहज कळेल, असं सहज सांगतात. सगळं जग ते गुणांनी भरलेलं आहे, ते गुणाच्या अधीन आहे आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असणारी जी श्रद्धा आहे ती 3 प्रकारची श्रद्धा आहे.
ते 3 प्रकार तुला सहज कळतील. आता आजोलाच काय, आपण ह्या जगात वावरतो, थोडासा अनुभवाचा भाग असतो. आपल्याला सुद्धा कधीतरी आपली फसगत होते, दिसतं तसं नसतं असं आपण म्हणतो. म्हणून तर ती म्हण पडली ना, म्हणून तर आपण फसतो, की माणसाचं सांगणं, वागणं, बोलणं, वरकर्मी असणं आणि अंतर्यामी काहीतरी वेगळं असणं, सांगणं एक असणं आणि करणं एक असं, असे अनुभव येतात नाही, अशातला भाग नाही. पण तरी देखील बहुतांशी आपण ओळखू शकतो, की माणसाच्या वागण्यावरून, माणसाच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव कसा असेल हे कळतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुला हे नक्की कळेल. तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. ओवीमध्ये दृष्टांतच माऊली देऊन सांगितलं, की अहो कसं आहे, की फुलांबरोबर आपण झाड ओळखतो की नाही. हे प्राजक्ताचं झाड आहे, हे जास्वंदीचं झाड आहे, हे अनंताचं झाड आहे. आपण ओळखतो, कारण ती फुलं आपल्या परिचयाचे, त्याचा सुगंध आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळे फुलांवरून आपण झाड ओळखतो. तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले, तसं बोलण्यावरून माणसाचं मन ओळखता येतं. माणूस बोलतोय कसा, किती साध्या साध्या अमुक एक करा असं ना, कराल का, याच्यातून सुद्धा कळतं माणूस बोलतोय कसा. आज्ञा करणं आणि अगदी नम्रपणानं विचारणं यात फरक आहे. जरा अमुक अमुक देतेस का गं, ते जरा दे गं. किती फरक आहे की कृती तीच करायची आहे, पण माणूस बोलतो कसा त्याच्यावरून आपलं ठरतं. तसं ते आपल्याला सांगितलं आहे, की जसं फुलांवरून झाड कशाचं आहे ते कळतं, तसं मानस जाणीजे बोले, तसं बोलण्यावरून माणसाचं मन कळतं. भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. तसं पूर्वजन्मी आपल्या आत्ता जे काही आपल्याला भोग भोगावे लागत आहेत, त्यावरून पूर्वजन्मीच्या कर्माचा अंदाज आपल्याला येतो. अनेकदा आपण म्हणतो ना, की खरोखर असं कसं झालं, मग जेव्हा आपल्याला कारण कळलं आपण काहीतरी पूर्वजन्मीचं असं आहे म्हणून असं घडलं असं म्हणतो. त्या पूर्वजन्मीच्या काही पापपुण्याच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, त्या आपल्याला ह्या जन्मामध्ये कराव्या लागतात, यावरून आपण ओळखू शकतो. मग भोगे जाणीजे केले. आता सुखदुःख दोन्हीही. काही वेळा आपल्याला फक्त ना दुःखाच्या वेळेला त्याची आठवण होते, की असं का बरं झालं? मग आपण म्हणतो, की हे काहीतरी पूर्वजन्मीचं असेल. पण सुखाच्या वेळेला सुद्धा, की खूप अगदी चांगली आनंदाची गोष्ट आहे, की म्हणतो माझा पूर्वजन्मीचं सुकृतच आहे म्हणून असं झालं, असं पण मानायला काही हरकत आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आत्ताच्या बोलण्यावरून माणूस सात्विक आहे की नाही जसं ओळखता येतं. फुलांवरून जसं झाड ओळखता येतं, बोलण्यावरून जसा माणूस ओळखता येतो, तसं आपण आत्ताच्या आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा जो काही संबंध आहे, तो पूर्वजन्मावरती अवलंबून आहे. पूर्वजन्मीच्या संस्कारांवरती, त्यावेळेला केलेल्या आपल्या कर्मांवरती अवलंबून आहे असं म्हणता येईल. तैसे जीही चिन्हे, श्रद्धेची रूपे तिन्ही, देखी जाती ते वाणी अवधारी पहा. तसं म्हणतात तैसे म्हणजे त्याप्रमाणे काय होतं, ज्या काही खुणा आहेत, वाणी म्हणजे खूण, देखी जातीचे वाणी, त्या खुणांवरून आपण श्रद्धेची रूप ओळखतो. आत्ता जसं म्हटलं, की माणसाच्या बोलण्यावरून कसं बोलणं आहे त्याच्यावरून तो माणूस सत्वरजतम कसा आहे ते कळतात. आणि त्याचा प्रकार सांगताना तो म्हणतायत, की आता हे सगळं मी तुला सांगणार आहे. म्हणजे पुढल्या श्लोकामध्ये काय सांगणार आहे त्याची थोडीशी 75व्या ओळीमध्ये माऊलींनी ओळख करून दिली, की ही जी 3 रूपं श्रद्धेची मी आपल्याला सांगितली, त्या श्रद्धेची सगळी लक्षणं आपल्याला समजतात. सात्विक पूजेमध्ये माणूस कोणत्या प्रकारची, म्हणजे आता श्लोकातच येणार आहे, की सात्विक माणूस कोणत्या देवांची पूजा करतो, राजस माणूस कोणत्या देवाची करतो, आणि तमोगुणी माणूस कसा भूतांची प्रेतांची वगैरे पूजा करतो, त्याच्यावरून त्या माणसाचं हे कळतं. अशासाठी मग पुढला श्लोक ते सांगणार आहे. आत्ताच्या आपण एवढ्या 75व्या ओळीपर्यंत जे आलो, त्यावेळून आपल्या असं लक्षात येईल, की आपल्या माणसाच्या मनावर सगळं हे अवलंबून आहे. म्हणजे ही जी काय श्रद्धेचे प्रकार आहेत, हे सगळे अंतःकरणाच्या भावावर म्हणजे मनावर अवलंबून आहेत असं आपण पक्क ठरवलं. दुसरं असं, की नरदेह धारण करणारे आपण सगळेजण श्रद्धामयच आहोत, हेही आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखादा जो माणूस म्हणाला, की छे माझी काही कशावर श्रद्धा नाही आहे, बुद्धिवादी आहे मी, मी देव मानत नाही, नास्तिक आहे, श्रद्धाहीन आहे, असं जरी म्हणत असला, तरी आता जे आपण सगळं वर्णन ऐकलं ह्याच्यावरून तरी लक्षात येतं, की प्रत्येक माणूस श्रद्धामय आहे. ह्या तिघामध्ये, त्या 3 कॅटेगरीमध्ये तो कुठे बसतो तो भाग वेगळा. पण नास्तिकच आहे, माझी श्रद्धाच नाही कशावर, असं होत नाही. अगदी
देवाला रिटायर करायला हवा असं वर्तमानपत्रात लेख लिहिणारे सुद्धा जेव्हा त्यांच्या जीवनात प्रसंग आला तेव्हा त्यांच्या आपण पाहिलं आहे की अगदी त्यांचं जे देवस्थान त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये त्यांनी पूजा सुद्धा शंकराची जाऊन केली की हो. म्हणजे असं घडतंच. मग लोकं जी अशी नास्तिक किंवा आमची श्रद्धाच नाही आहे असं म्हणणारी जी मंडळी असतात ना ती वेगवेगळी कारणं सांगतात. म्हणजे मग कधीतरी असं बोलणारे आणि सत्यनारायणची पूजा आहे असं आपल्याला बोलायला की आपण खरंच जाऊ तुम्ही तर कधी देव मानत नाही ना. मग ते म्हणतात तो माझा नाहीच आहे विश्वास पण त्या काय आईला आमच्या जरा हवं असतं सगळं असं आईवर बायकोवर टाकून करणारी मंडळी असतात. पण यावर आपण लक्षात घ्यायचं की श्रद्धा असतेच. आता ती तामसी असते का राजसी असते हा वेगळा पण श्रद्धाहीन असा कोणी नसतो. सगळ्यांच्या घरी निरनिराळ्या प्रकाराने जे काही कार्य होतात त्यावेळेला आपण पाहतो. माझ्या ओळखीचा एक म्हणजे आमचा जवळचा मित्र आहे त्याचं पण काही देवावरती विश्वास नाही आहे किंवा त्यांनी कधी ते आमच्या आईने सांगून टाकलं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही करा मी सांगते म्हणून काही करू नका. हा आता आईचा मोठेपण आहे. आईने काही मुलांना कंपल्सरी केलं नाही आणि त्यामुळे गेल्या 15-20-25 वर्षांमध्ये त्यांच्याकडे तसं काही धार्मिक कार्य वगैरे झालं नाही. परंतु आत्ता असं एका जावेच्या मनात आलं की अरे आपण इतकी वर्ष झाली काहीच केलं नाही आहे आणि आता ही पुढली पिढी आपली 2 मुलं लहान नातवंडं लहान आहेत वगैरे वगैरे तर आपण यांच्यासाठी करावं. आणि मग छानपैकी सगळी तिघही मुलं तिघही सुना त्यांची नातवंडं सगळी मंडळी अशा अंबेजोगाईला जाऊन बोलणं वगैरे करून आले आणि मग प्रत्येक जणात इतकं छान वाटलं इतकं प्रसन्न वाटलं. आता हे सगळं अंतःकरणच्या भावावर आहे. जोपर्यंत असं मनात भाव होता की काही नाही याच्यात काही अर्थ नाही आहे काही करायचं नाही तोपर्यंत तसं झालं. पण जेव्हा अंतःकरणातला भाव बदलला आणि असं सगळं त्यावेळेला स्वाभाविकच अंतःकरणातला भाव बदलला की माणसाचा स्वभाव जो आहे तो बदलतो नाही असं नाही. त्यामुळे अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. मुद्दा काय तर हे असं सगळं असतंच. ती श्रद्धा तमाकडून रजाकडे रजाकडून सत्वाकडे कशी जायची ते आपल्याला बघायचं आहे. श्रद्धाहीन जी माणसं स्वतःला म्हणतात ती काही मोठं अगदी वाईटच असतात असं काही मानायचं पण कारण नाही आहे किंवा अंतःकरणात श्रद्धा असलेल्या माणसाच्या जीवनामध्ये कधी दुःखच येत नाही असंही मानायचं कारण नाही आहे. पण गीता आपल्याला सांगते अयम पुरुषः श्रद्धामया. प्रत्येक माणूस जो आहे तो श्रद्धामय आहे असं सांगितलेलं आहे. अगदी त्या आफ्रिकेतल्या जंगलात राहणारे म्हणजे अजून त्यांना हा सगळा विज्ञानातले शोध लागल्याची माहितीच नाही आहे. त्यावेळी त्यांची काही बिचाऱ्यांची संस्कृती नाही त्यांना धर्मही कल्पना काही माहीत नाही. पण तरीही त्यांच्याजवळ पण श्रद्धा नावाची गोष्ट आहेच. एखाद्या झाडावर असेल एखाद्या पशुवर त्यांची श्रद्धा असेल एखाद्या दगडावर त्यांची श्रद्धा असेल पण श्रद्धा असतेच. त्याच्याकरता ते म्हणजे त्यांच्या परंपरेमध्ये ज्या गोष्टी असतील त्या दगडावर किंवा त्या झाडावर अशा असतील. त्यांनी अशा पद्धतीसारखी की त्या कातकरी समाजातल्या की अशा लोकांनासुद्धा त्यांच्या काही परंपरा असतात. त्यांनी जे काही शिकार करून आणलेलं असतं त्यातलं त्यांना काहीतरी देवाला द्यायचं असतं वगैरे अशा असतात की परंपरा. म्हणजे हे सगळंसुद्धा त्यांच्या अंतःकरणात असलेली जी श्रद्धा आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे ज्याला अगदी नास्तिक म्हणतो किंवा एका दृष्टीने आपण म्हणूया नुसतं नास्तिकच नाही तर सुशिक्षित म्हणूया अशा मंडळींनाच फक्त हे सगळं कळतं आणि बाकीच्याला नाही असं काही नाही आहे. तर भगवंत म्हणतात प्रत्येक माणूस कोणीही असू दे तो श्रद्धा त्याच्याजवळ असतेच. ती कशा प्रकारची असते ते आता आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी या पुढल्या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगितलं की स्वभावानुसार जी श्रद्धा असते ती त्याची ढोबळ पहिली 3 भाग आपण पाडूया. 3 स्वभावाच्या 3 श्रद्धा. आता कधी कधी इकडे कधी कधी तिकडे असे आपण कदाचित उड्या मारू बरं का. कारण इथे जे सांगितलेलं आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की उदाहरण द्यायचं झालं तर राजस माणूस जो आहे तो स्वाभाविकच संपत्तीचा वेडा आहे. त्याला पैसा पाहिजे आहे. त्याला मौज मजा सगळं करायचं आहे ना हौस मौज मजा करायची आहे तर त्याला पैसा पाहिजे. तो पैसा म्हणजे कुबेराचा तो यक्ष कुबेर म्हणजे यक्ष आहे त्याची तो पूजा करणार आहे. त्यामुळे मग आपण सगळेजण जर पैसाचा विचार केला तर लगेच राजस झालं. आणि एकीकडे तर सत्वगुण आहे तर त्या कोणाची पूजा करतात ते पण आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण इकडनं इकडे कदाचित उड्या मारू. परंतु गीता आपल्याला असं सांगते 4थ्या श्लोकामध्ये यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः
प्रेतान भूतगणाश्चान्य यजन्ते तामसा जना. तिन्ही गोष्टी एका श्लोकात समोर आहे. सात्विका देवा यजन्ते. सात्विक जी मंडळी आहे ती देवाची पूजा करतात. जे काही यज्ञ यागविधी देवाची पूजा करतात देवाची. राजसहा जे आहेत ते यक्ष रक्षांसी यजन्ते. पण ते यक्षाची पूजा करतात. राजस जे लोक आहेत ते यक्षाची, यक्ष राक्षस अशांची पूजा करतात. आणि तामसाहा जनाः प्रेतान भूतगणान यजन्ते. आणि तामसी मंडळी जी आहे ती प्रेतांची भूतांची पूजा करतात. आता नुसता श्लोक वाचला की आपण अगदी लगेच म्हणून टाकू की आम्ही बाबा सात्विक. आमचे देव काय? राम, कृष्ण, पांडुरंग, देवी, मारुती, आम्ही देवांची पूजा करतो, त्यामुळे आम्ही सात्विक. त्यांना फक्त सात्विक म्हटलं आहे ना. आणि राजस हे यक्ष राक्षसांची पूजा करणारे, आम्ही काही राक्षसांची नाही पूजा करत. आणि तामसचा तर काही प्रश्नच नाही, भूतांची आणि प्रेतांची पूजा आहे ते तर काही आम्ही करतच नाही. त्यामुळे सात्विक माणूस जो आहे तो माणूस आपण आता असं धरूया की तो देवाची पूजा करणारा. मग त्याची अजून एक खूण आपल्याला कळणार आहे की त्याच्या सर्व प्रकारच्या अभिलाषा आहेत. मी आता वासना शब्द वासना म्हटलं की आपण जरा, तर त्याच्या ज्या अभिलाषा आहेत त्या हळूहळू कमी झाल्यात का? त्या कमी व्हायला पाहिजे. सत्वगुणी माणूस देवाची पूजा करतो, त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या धीरे धीरे कमी होतात का? राजस आहे आणि तामस आहे त्याच्या ना अभिलाषा खूप असतात, त्याला खूप काही मिळवायचं असतं, खूप काही हवंच असतं. त्यामुळे असं उत्कटपणाने त्याला सगळं घ्यायचं असतं. त्याची सगळी त्याच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छांची पूर्तता त्याला करून घ्यायची असते. त्यामुळे सत्वाच्या आणि रजतमाच्या या ही महत्त्वाची दोघांमधला फरक आहे. त्यामुळे देवांची पूजा करणारे सत्वगुणी. आणि मग त्याला आपण अजून एक जोड देऊया जी गीतेत दिली नाही आहे. आता या श्लोकांमध्ये माऊलींच्या ज्या ओव्या आपण अभ्यासणार होता तेव्हा आपल्याला कळेल की माऊलीने त्याच्यात अजून थोडी भर घातली आहे. म्हणजे नुसत्या श्लोकाच्या अर्थापुरत्या ओव्या दिल्या नाहीत. मी ओव्या वाचताना आपल्याला सांगेनच. तर राजस तामस हे जे आहेत ते देव कोणते त्याचा पण आपण विचार करू. आणि सात्विक लोक देवाची पूजा करतात. पण देवाची पूजा करायची तर त्यांच्या ज्या अभिलाषा आहेत त्या हळूहळू सगळ्या कमी कमी झाल्या पाहिजेत. हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, तसं हवं आहे, असंच लागतं, हे सगळं कमी कमी व्हायला पाहिजे. तर मग तो सत्वगुण वाढीस लागला असं होईल. कोणता गुण आपल्या अंतःकरणामध्ये प्रबळ आहे हे आता आपल्याला ठरवायचं. आपली श्रद्धा कुठली प्रबळ आहे, कशाला आपण महत्त्व देतो आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आता आपल्याला गरज लागली की आपण त्या गोष्टीचा विचार करतो, त्या गोष्टीचा आश्रय घेतो. म्हणजे अगदी आता जसं म्हटलं की देव न मानणारे सुद्धा गरज येईल तेव्हा बरोबर जातात ना. तर तशांचा नाही आपल्या सात्विक हा देवान यजन्ते. भगवंत आपल्याला सांगतात सात्विक लोक जे असतात ते देवतांची उपासना करतात. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल अत्यंत निर्मळ भाव असतो आणि त्या देवतांचा त्यांना आधार वाटतो आणि म्हणून तो देवतांची ती पूजा करतो. संतांचा, शास्त्रग्रंथांचा असा अभ्यास करतात. या निमित्ताने आपण पंचायतन काय आहे त्याची पण माहिती घेऊया. देवाची पूजा करतो, देवाची उपासना करतो सात्विक माणूस. म्हणजे कोणाची करतो तर आपल्याकडे एक शास्त्रसंमत देवाचं पंचायतन आहे. साधारणपणे सगळं आपण घरामध्ये म्हणजे विष्णू, शंकर, गणेश, श्रीशक्ती आणि सूर्य ही जी 5 आहेत त्या 5 आपण पंचायतन म्हणतो. आता विष्णूची उपासना करायची म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत रामकृष्ण यांची उपासना करायची. श्रीशक्ती श्री हे म्हटलेलं आहे पंचायतना. श्रीशक्ती म्हणजे देवीची उपासना. आणि मग देवीच्या तिन्ही बुद्धी म्हणजे शारदा, शक्ती आणि ऐश्वर्य असं महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ह्या तिघींची उपासना त्या श्रीच्या विचारामध्ये. शंकराचे उपासक असतील तर शैव, किंवा विष्णूचे असतील तर वैष्णव, किंवा गणपतीचे असतील तर गाणपत्य, किंवा ह्या शक्ती देवीचे असतील तर त्याला शाक्त म्हणतात, किंवा सूर्याचे उपासक असतील तर ते शौर्य. असे ह्या पंचायतनांमधले सगळे प्रकार म्हणजे ह्या देवांची उपासना करण्याची पद्धत आहे. तर दैवी संपत्तीचे उपासक म्हणजे हे सात्विक. आणि हे यांच्याबद्दल मी आत्ता जसं म्हटलं की त्यांच्या अभिलाषा कमी झाल्या पाहिजेत, तसं आणखीन एक आहे की यांचं जे खरं हे आहे ते काय आहे तर ते मोक्षाचे अधिकारी आहेत. सात्विक देवाची उपासना करणारे त्यांच्या अभिलाषा कमी कमी होत आहेत आणि त्यांचं खरं इप्सित काय आहे, खरं ध्येय काय आहे तर ते आता मोक्षाचे अधिकारी म्हणून आहे. ह्याला म्हणायचं
अंतःकरणात सात्विक भाव असणार आहे. आता आपण आपल्याला तपासायचा आणि आपण नेमके कुठे आहोत आणि कुठे आहोत, तिथून आपल्याला कुठे जायचं आहे ते आपण आपलं ठरवायचं. आता सात्विक लोक ही उपासना करतात. शंकराचार्यांनी आपल्याला हे पंचायतन सांगितलं. सगळी शंकराचार्यांनी या सगळ्या पंचायतांच्या देवांवरती स्तोत्र रचना केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याची वेदकाळामध्ये मूर्तीपूजा नव्हती, परंतु वेदकाळांमध्ये 33 देवता, मग 33 प्रकार देवतांचे मानले जायचे. आपण दासबोधामध्ये ते 33 प्रकार, 33 कोटी म्हणजे 33 प्रकार असे देव पाहिलेले आहेत. म्हणजे आदित्य 12, रुद्र 11, अष्टवसू म्हणजे 8 वसू, 2 अश्विनी कुमार, असे एकूण 33. हे 33 प्रकारचे म्हणजे हे सगळे उच्च कोटीतले देव असे आपण पाहिजे, श्रेष्ठ देव म्हणायचं. आणि या देवदेवतांची जी उपासना म्हणजे ही सात्विक, आत्ताच्या श्लोकात जोडल्या यजन्ते सात्विका देवान, तर या देवांची उपासना करणारे जे कोणी ते सत्वगुणी आहेत असा त्याचा अर्थ. म्हणून ह्या निमित्तानं आपण ते पंचायतन म्हणजे काय, किंवा आत्ता म्हटलं तसं 33 कोटी देव म्हणजे काय, तर यांची पूजा करणार आहे. आणि दुसऱ्या 2 खुणा पण मी आपल्याला सांगितलं की हे मोक्षाचे अधिकारी आहेत. म्हणजे यांची सत्वगुणाकडून गुणातीत आकडे जाण्याची त्यांची तयारी आहे. हळूहळू त्यांच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, वासना आहेत, त्या कमी कमी होत संपून जाणार आहेत. अशा याच्यावर असणारे हे सात्विक असं म्हणायला पाहिजे. अशी उपासना करणारे, भजन पूजन करणारे, संत सद्ग्रंथांचा अभ्यास करणारे, संत सहवासात राहणारे, असे सगळे आहेत. आता प्रत्येकाचा आवडीचा देव वेगळा असेल. कोणी गीता वाचेल, एकादशी करेल, कृष्णाचा भक्त असेल, कोणी रामाचा भक्त असेल, कोणी शंकराची उपासना करेल, कोणी दत्ताची करेल, कोणी देवीची करेल, जे ज्याला आवडेल ते. जसं असतं तीर्थस्थानी जाताना आपण किंवा संतांच्या बाबतीतसुद्धा आपल्याला माहीत आहे, कोणी गजानमांचा उपासक असेल, कोणी समर्थांचं असेल, कोणी गोंदवलेकर महाराजांचं असेल. तर असं ज्याला जे भावतं, ज्याला जे आवडतं ते तो करेल. अंतःकरणातली श्रद्धा कोणती आहे त्यावरून ते आपण करतोय तो आनंद ती व्यक्ती घेते आणि त्याला ते करायला परवानगी आहे. यातलं काहीही जरी केलं तरी तो सत्वगुणीच माणूस आहे असं होईल. राजस लोक जे आहेत त्याला भगवान गीता सांगते की ते यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात. आता लगेच आपल्याला वाटेल की म्हणजे काय, यक्ष राक्षसाचे काय, ते असं बिरोबा, म्हसोबा, शनीची उपासना करणारे. खेडेगावामध्ये अनेक अशी देवळं असतात. वेशीवरती देव असतो, त्याची पूजा असते. त्यांना वार्षिक परंपरेने नारळ द्यायची पद्धत असते. अगदी आमच्या लहानपणी एक नाव आत्ता आठवेल मला, तर आमची आई हे करायची, नारळ आठवणी द्यायला सांगायचे. वर्षातून एकदा असा सावधबुवा, सावधबुवा असंच त्याचं नाव. आता कोण हा सावधबुवा होता, तो कोणी ऋषीमुनी होऊन गेला का, कोणी भगवे कपडे घालून त्या गावामध्ये कधी आलेला होता का, काही माहीत नाही. पण आमच्या गावामध्ये महाडला पद्धत अशी होती की सगळ्या जणी वर्षातून एकदा त्या सावधबुवाला नारळ द्यायच्या. एक असा चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावर वर्षातून एकदा जाऊन नारळ फोडून यायचं, बाकी काही नाही. पण ही पद्धत होती. तर अशा परंपरा असतात. आता हे जे सगळे देव आहेत ना, हे सगळे देव ह्या पंचायतनामधले देव नाही आहेत. कुठेतरी अंतःकरणामध्ये भय असतं, काहीतरी असतं आणि त्या परंपरेप्रमाणे ती भावना असते लोकांच्या मनामध्ये, म्हणून ते केलं जातं. तर ही अशी पूजा करणारे असे जे आहेत ते राजस आहेत. दुसरं यक्ष म्हटलं आहे. यक्ष म्हणजे यक्षांमधला श्रेष्ठ जो आहे तो कुबेर. धनाचं रक्षण करणारा आहे तो धनपालच आहे. आता आपण कितीही म्हटलं तरी पैशाला किती महत्त्व आहे हे आपल्याला अगदी चांगलंच मान्य आहे. आणि त्यामुळे ज्यांना पैसा सर्वस्व वाटतो ते खऱ्या अर्थानं कुबेराचे पूजक आहेत. पैशाला महत्त्व काय आहे आपल्याला कळतं. क्षणभर असा विचार केला, आता हल्ली पैसा म्हणजे आपण सगळ्या धरूया की मोबाईल विसरलो, कार्ड विसरलो घरी, की आपला मोबाईलच राहिला तर तो काय कसं काय आपलं होणार असं वाटेल की नाही. पण पैशाशिवाय आपलं काही चालतच नाही आहे. तर हा जो पैसा सर्वस्व आहे हे आपल्याला पक्कं कळलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने आपण राजस स्वभाव, राजस गुण असणार आहे असे आहोतच की. म्हणून त्यांनी यक्ष असं म्हणा, यक्षाची पूजा करणारे, संपत्तीला ईश्वर मानणारे, संपत्तीला महत्त्व देणारे असं आपण म्हणूया. अगदी जर उल्लेख केला असे स्वाभाविक आहे की 5%
फक्त इंटरेस्ट रेट आहे, पण अमक्या अमक्या ह्याच्यात गुंतवलं तर ते 6% आहे. तर आम्ही इकडली गुंतवणूक तिकडे करायला जातो ना हो. म्हणजे एका अर्थाने आम्ही कुबेराचेच आहोत. पैसा ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे आम्हाला कृतीनं आम्ही दाखवतोच आहोत. आणि म्हणून एका अर्थाने त्या अर्थाने विचार केला तर आपण करतो. आपण प्रत्येक आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्या आपण मंत्रपुष्पांजलीमध्ये याचा उल्लेख पण करतो. कामेश्वरो वैश्रवणो ददातो. हा वैश्रवण म्हणजे कुबेर आहे. त्यामुळे आपण अगदीच काही असं म्हणायला नको की आम्ही काही राजस नाहीच. जर आपण संपत्तीचे पण उपासक आहोत, लक्ष्मीचे उपासक आहोत, कुबेराचे उपासक आहोत. राक्षस क्रूर आहेत, बरोबर आहे. काही म्हणजे भोगवादी ज्या गोष्टी आहेत, ज्या भोगाच्या कामना, भोगाच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याकरता कुठल्याही थराला जायची तयारी असते. तेव्हाचा विचार केला तर आपण म्हणू शकू की ती जी राक्षस वृत्ती झाली. म्हणजे जसं असतं ना की आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला नसेल तरी आपण ऐकलेलं असतं की बऱ्याचदा असं होतं की चुकीचं काही, समजा सिग्नल तोडला तर 1,000 रुपयाची पावती फाडायची आहे. मग तो म्हणतो की पावती नको, असं झालं, मी अगदी चुकून झालं, हेल्मेट आहेच हो माझ्याजवळ पण घालायचं राहिलं, बरं ठीक आहे द्या 200 रुपये जाऊ दे. मग आपण त्याच्यात काय म्हणतो की चला मी माझे 1,000 रुपये का 800 रुपये वाचले ना, पण ते 200 रुपये त्या पोलिसाच्या खिशात गेले आणि तोही चुकीचा, म्हणजे त्यानेही चुकीच्या मार्गाने पैसे मिळवले. आम्हीही चूक झालीच होती आमची आणि तरी देखील आम्ही तो दंड न देता त्या चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या पोलिसाला मदतच केली आणि खुशालकी काय केली की 800 रुपये आमचे वाचलेले आहेत. अशा प्रकारचे आपण अनुभव ऐकतो, वाचतो, सांगतो एकमेकांना, तसंच कृती करतो आणि ते सगळं जे आहे ते काय आहे, तर अशा प्रकारच्या कृती करणं म्हणजे ही एकमेकांची फसवणुकीला उत्तेजन देणं म्हणा किंवा असं करणंच आहे. किंवा बऱ्याचदा आपण असं ऐकतो की कोणीतरी नेता सांगतो की 100 कोटी मिळवून द्यायचे आहे. तर ते 100 कोटी मिळवून द्यायचे म्हणजे काय करायचं, तर याच्या त्याच्या ठिकाणी कुठून तरी येणं केलं मार्गाने पैसा काढायचा आणि तो त्या मंत्र्याचे हे भरायचं, असं करावं लागतं. हे जे काही हे जे सगळं आहे हे आपल्याला परिचयाचं नाही, पण ऐकीव सगळं आहे. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या ज्या काही त्रास देतात ही राक्षसी प्रवृत्ती आहे. त्या ही राजस गुणातून आलेली आहे. त्यामुळे ही दुसरा प्रकार राजसाचा होय. सगळे राजस लोक असं वागतात अशातला काही भाग नाही आहे. पण सामान्य इच्छा कामना ज्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जाणं, असं जे आहे ते राजस होणं. सगळेच काही अगदी सगळ्यांचंच काही लक्षांनी कोटींनी आकडे असतात अशातला भाग नाही. पण जेव्हा केव्हा आपण आपल्या छोट्याशा फायद्यासाठी काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबतो आणि तिच्या मार्गाने जातो, तेव्हा आपण म्हणायचं की हे राजस श्रद्धा आपली झाली. आणि तिसरं तामस आहे. ते ते तामस ही मंडळी, अशा प्रकारचं वर्तन करणारी मंडळी थोडी असतात. पण म्हणजे भूतप्रेताची उपासना करणारे असे काही नसतात. पण भूतप्रेताची उपासना करणारे म्हणजे कोण, तर अघोरपंथी ज्याला म्हणतात ना, की वेगळाच त्यांचा मार्ग असतो. भूतप्रेतांना वश करून घ्यायचं, त्या भूतप्रेतांना म्हणजे वश करून त्यांच्या मदतीनं दुसऱ्याला त्रास द्यायचा. आपण फक्त शब्द ऐकलेले आपल्याला किंवा जारण मारण, मूठ मारणं, अशा काही गोष्टी असतात. त्या ज्या अघोरी गोष्टी आहेत, अघोरी साधना करून करायच्या, त्याला तामसं म्हणायचं. आता अशा असतात म्हणजे अशी अघोरी साधना करणारे देवीचे शाक्त उपासक असतात. जसं कालीमातेची उपासना करणारे रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद हे सात्विक आहेत. पण तांत्रिक मद्य देणं, मांस देणं, अशा प्रकारच्या गोष्टी देवाला देणारे असतात. वाममार्ग, चुकीच्या मार्गाची उपासना करणारे असतात. ती थोडी मंडळी असतात, पण अशा प्रकारची वाईट गोष्टी आणि मग ते वाईट कर्म, त्या कर्माचं फळ पण वाईटच असतं. अशी मंडळी जी असतात त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे. काही ह्यासाठी आता ह्याच्यातली एक गोष्ट आहे की अशी मंडळी निष्ठावान भक्तांचं काही करू शकत नाहीत. अशी जी मंडळी असतात हे कुणाचं वाईट करतात, म्हणजे हे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी अशा प्रकारची उपासना केलेली असते. पण हे कोणाचं करतात, तर जे पक्के ईश्वरावर श्रद्धा असणारे भक्त आहेत, उपासक आहेत, त्यांना हे काहीच करू शकत नाही. म्हणून मग आपण काय हवं, ही अशा प्रकारची उपासना करत नाही हे तर नक्कीच झालं. मी म्हटलं की ते असे लोक अगदीच थोडे असतात.
पण आम्हाला या अशा लोकांचा त्रास व्हायला नको असेल तर आपली श्रद्धा वाढली पाहिजे. कारण निष्ठावान, श्रद्धावान, भगवंतावर श्रद्धा असणाऱ्या मंडळींना, भक्तांना, उपासकांना या मंडळींच्या ह्या विद्येचा काहीच उपयोग होत नाही. जसं आपण करोना काळामध्ये पाहिलं होतं की करोना काय नेमका आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये कोणाला कळत नव्हतं. कारण तो हवेतला, पाण्यातला जंतू म्हणावा तर पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर त्याचा परिणाम होत नव्हता. केवळ माणसांवर होत होता. आणि त्यामुळे नेमकं हे काय आहे हे कळत नव्हतं. चीननी काढलं आहे का, अमेरिकेने काढलं आहे का, कुणी काय केलं आहे, अशा प्रकारचं चाललेलं होतं. आणि मग ह्याच्यामध्ये काही वेगळं राजकारण आहे का, औषधं संपवण्यासाठी केलं आहे का, निरनिराळे गोष्टी येत होत्या. थोडक्यात काय तर दुसऱ्याला त्रास देण्यासाठी होती. ही काही नैसर्गिक आपत्ती नव्हती. भूकंप, वादळ, पूर येणं, त्याचे जे परिणाम असतील ते नक्कीच गंभीर असतात. पण त्याच्यातून एकमेकांना मदत देऊन आपल्याला सावरता येतं. पण हे काही वेगळंच होतं. हे जगभर पसरलेलं होतं. आणि असं लक्षात येत होतं की अरे हे काय आहे. आणि मग त्याच्यातून वाचवण्याचे जे मार्ग होते ना, तेव्हा आपल्याला सत्परिश्रमाचा चांगला अर्थ कळला. औषधं वेगळ्या मार्गाने दुसऱ्याला द्यायची आणि त्यावेळेला जे काही चाललेलं होतं ते सगळं पाहिलं तर लक्षात येतं की अरे हे राक्षसाच्याही पलीकडल्या गोष्टी होत्या. असं जर हे केलं तर आपण या म्हणजे नुसतं एक करोनाचं उदाहरण जरी आठवलं नुसतं, आता खरं म्हणजे वाईट गोष्टी आठवायच्याच नाहीत. परंतु हा तमोगुण कळण्यापुरता जर विचार केला तर आपल्याला कळेल की खरंच ही राक्षसी प्रवृत्ती म्हणजे काय ते आपल्याला कळेल. अ, असा त्रास देणारे तमोगुणी म्हणजे अघोरी, पैशासाठी दुसऱ्याला त्रास देणारे. वाटेल तसं त्या इंजेक्शनचे पैसे घेत होते आणि आपली तुंबडी भरत होते आणि लोकांच्या जीवाचा विचार पण करत नव्हते. असं जे की आपण पाहिलं तर हे सगळं जे की आहे ते कमी असणारे राक्षसी प्रवृत्तीचे तमोगुणीसुद्धा सगळ्याला त्रास देतात. असे 3 प्रकार भगवंत आपल्याला सांगणार आहेत. पण या सगळ्यामध्ये देवाचा आधार वाटणारे सात्विक आहेत. ते पहिले ते कळेल आपल्याला. आपण थोडा हे करू की देवाचा आधार वाटणारे सात्विक, पैशाचा आधार वाटणारे असतील ते राजस, आणि हे असं गुंड, सत्ता आणि काय म्हणायचं चुकीचे जे काही मार्ग आहेत याचा आधार वाटणारे ते तामस. असं आपण 3 भेद आपल्याला कळण्यासाठी सहजपणाने करू. आता आपल्यापुरता विचार करायचा झाला तर देवांचा आधार वाटणारे एक तुम्ही आम्ही आहोत. पण आपल्याला पैशाचा पण आधार वाटतो. त्यामुळे आपण सात्विक पण आणि राजस पण अशा ह्याच्यात आहोत. आणि तिसरा गुंड, सत्ता असं याचे आधार वाटणारे की आपण नाही होत. त्यामुळे तामसाचा विचार करा म्हणजे करायला नको. पण तिन्ही गोष्टी काय आहेत ते आपल्याला कळण्यासाठी एका श्लोकामध्ये भगवंताने तिन्ही गोष्टी सांगितल्या. आता कुठला आधार कोणाला वाटावा हे ज्याच्या त्या स्वभावावर अवलंबून आहे. ज्याची त्याची जशी श्रद्धा तसा आधार त्याला वाटणार. जसं आता म्हटलं तमोगुणीची संख्या कमी आहे ना, तसं आपल्या लक्षात येतं सात्विक गुणांची पण, सात्विक गुण असणाऱ्यांची किंवा सात्विक भक्ती असणाऱ्यांची संख्या पण कमीच असते. सगळे जे मधले आहेत ना रजोगुणी, संपत्तीवरती त्या संपत्तीचा आधार वाटणं यांची संख्याच खरं म्हणजे जास्त असते. होतं कधी संपत्तीचा आधार पुरेसा नाही असं लक्षात आलं की देवाचा आधार वाटतो. पण तोपर्यंत विचार केला फक्त देवाचा आधार वाटणारी संख्येनं कमी, फक्त ह्या काय म्हणायचं सत्तेचा, गुंडांचा, कुमार्गाचा आधार वाटणारे ते पण नक्कीच कमी. पैशाचा आधार वाटणारे सगळे जण अधिक संख्येने असतात हे आपल्याला दिसेल. वर्धानंद भारतीने त्यांच्या पुस्तकामध्ये एक गंमतशीर किस्सा सांगितला आहे की मनुष्य स्वभाव कसा असतो ते आपल्याला कळण्यासाठी. गोरट्याला या पांडुरंगाच्या मंदिराची स्थापना केली, मंदिर बांधलं विठ्ठलाचं गोरट्याला. त्यांचं वर्धानंद भारतींचं जागा आहे तिथे. आणि मग विठ्ठलाचं मंदिर छानपैकी बांधून झालं. पण नंतर एक तिथे शनीचं पण मंदिर बांधलं. तेव्हा वर्धानंदाला कोणी विचारलं की दादा ते पांडुरंगाचं मंदिर इथे बांधलेलं आहे, नुकतंच बांधलं आहे, नवीनच आहे, पण गाव आपलं लहान आहे, आणखीन शनीचं मंदिर कशाला बांधायचं, हे बाद झालं एवढं एक आहे. तर दादा हसले, वर्धानंद भारती हसले. ते म्हणाले की अरे पांडुरंगाच्या दर्शनाला नियमाने येणारी मंडळी कमी असते, शनीच्या मंदिरात नियमाने येणाऱ्यांची गर्दी असेल आणि शनीला येतात म्हणून पांडुरंगाला येऊन जातील.
म्हणजे आपल्याला पटकन हा मुद्दा लक्षात यायला विचार करावा लागेल. जसं मी नेहमी म्हणते, की त्या जेलच्या शनीच्या मारुतीला केवढी रांग असते. शनिवारी बघावं तर कधी जर आला प्रसंग आपण बसमधनं जाताना, तर अगदी ती रांग बघितली की आपल्या लक्षात, अरे हा शनिवार दिसतोय. नियमाने शनीला अं, काय रुईच्या पानाची माळ आणि काय तेल आणि काय करायला जाणारी मंडळी आहेत. आणि मग त्याचं कारण वरदान भारतीने सांगितलं, की होतं असं, आपल्या लक्षात येईल, की राजस तामस देव जे असतात ना, ते लवकर पावतात. म्हणजे शनी हा जो देव आहे, तो देव लवकर पावणारा आहे किंवा लवकर रागावणारा पण आहे, आणि म्हणून त्याची उपासना करायची असते. बरं, तो असा आहे की लवकर पावणार आहे तर त्याला खूप काही द्यावं लागतं असं पण काही नाही. त्याला बिचाऱ्याला कोणीतरी भरताचा भाकरीचा नैवेद्यसुद्धा पुरतो. मठभर चणे फुटाणे ठेवले तरीसुद्धा पुरतात. अशा प्रकारचं अगदी तो देव कमीत कमी गोष्टी घेणारा आणि लवकर पावणारा पण लवकर कोपणारा असा असतो. मग घाबरून लोकं त्या देवाला जात असतात. काही काही नावं आपल्याला ऐकूनच फक्त कलिका बगुला असं नाव आहे. ही हे अशा देवता आहेत, आणि ह्या सगळ्या देवता खूप आहेत. आत्ता म्हटलं तसं गावागावातून अशा प्रकारची मंदिरं असतात. ही एक तर ही कलिका बगुला नावाच्या देवीचं तर वर्णन असं करतात, की ती काय म्हणजे रक्त पिणारी देवी अशी ती आहे. म्हणजे आता ही जी देवता आहे, ही देवता भक्तावर काय कृपा करणार? स्वतःच ती रक्त पिणारी असेल तर. मग तिचे उपासक जे आहेत त्याला राक्षसच म्हणायला हवं. ती देवी जर अशी आहे तर तिचे उपासक वेगळे काय असणार? तर असे जे तामसी प्रवृत्तीचे लोक आहेत, किंवा तामसी वृत्तीचे लोक आहेत, त्यांना थोडा धाकाही असतो, त्यांना भयही असतं. म्हणजे त्या देवालाही लोक घाबरतात आणि घाबरून पण लोक त्या देवाची पूजा करतात. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे त्या करोना काळात तुमची आमची परिस्थिती सगळ्यांची अशी झाली होती. कळत असलं तरी घाबरून आपण ते तसं करत होतो. त्यामुळे त्या अशा अशा देवांचा, अशा रागवणाऱ्या देवांचा प्रभाव पण फार असतो. अ, त्यांचा धिक्कार करावा त्याच्याबद्दल भय पण फार असतं, असं दोन्ही घडतं. त्यामुळे राक्षसांपेक्षा किंवा हे तिसरे तमोगुणी जे वर्णन केलं आहे त्यांच्याबद्दल भीतीने हे असं केलं जातं. त्यामुळे हल्ली आपल्याला असं दिसतं, की बऱ्याचदा आपण म्हणतो की हा माणूस काहीसुद्धा करत नाही आहे, तरी याचं सगळं छान चाललेलं आहे. आणि एखादा माणूस खरंच सगळा सात्विक आहे, सगळं त्याचं वागणं चांगलं आहे, आणि खऱ्याची काही दुनियाच राहिलेली नाही हो. चांगलं वागणाऱ्या माणसाला खूप यातना सहन करायला लागतात, आणि गैरमार्गाने करणारा कसंही करतोय. तर हे काय आहे असा असा प्रश्न पडतो. तर त्यावेळेला लक्षात असं येतं की खऱ्याची दुनियाच नाही वगैरे असं काही. नलराजाची गोष्ट सांगतात. आपण आता ओव्याला सुरुवात करूया, पण तरी देखील छोटी नलराजाचा एक प्रसंग सांगते. काय होतं तर म्हणजे नलराजाच्या शरीरामध्ये कलीनी प्रवेश, आपल्याला कळतं कलीचा प्रवेश हा माणसाचा स्वभाव आहे ना, तो बदलून टाकतो. आपल्याला सगळ्यांना हे जे कलियुग सुरू झालं तेव्हाची, महाभारताच्या अखेरच्या याच्यानंतर कलियुग सुरू होणार तेव्हाची गोष्ट माहिती आहे. हा कली माणसाचा घात करा. कली म्हणजे संशय. माणसाच्या मनात संशय आला की त्या संशयाने घात होतो. सगळ्यांना कथा माहिती आहे की पांडवांचं युद्ध झालं, धर्मराज जिंकला, राज्य सुरू झालं, आणि इतकं सगळं छान होतं की सगळी माणसं चांगलीच होती ना. चांगल्या राज्यामध्ये सगळी चांगलीच माणसं होते. त्यामुळे दोन शेतकऱ्यांची कथा, की एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून शेत म्हणे विकत घेतलं. साधा व्यवहार झाला होता. शेतीचे पैसे देऊन झालेले होते, सगळं झालं होतं. आणि मग पावसाच्या सुरुवातीला शेत नांगरायला सुरुवात केलं. नवीन घेतलेलं शेत होतं. नांगरताना एक सोन्याच्या याचा हंडा मिळाला, मोहरांचा हंडा मिळाला. आणि मग शेतकरी चांगला आहे, सात्विक वृत्तीचा आहे. त्या शेतकऱ्याच्या मनात आलं की अरे, मी ह्याचं शेत घेतलं, याचा आहे हा हंडा. मी फक्त शेत विकत घेतलं आहे, म्हणून त्याने तो हंडा घेतला आणि ज्याचं शेत आपण विकत घेतलं त्याला दिला. तोही सात्विकच. तो म्हणाला की अरे, मी शेत तुला विकलं आहे ना, तर शेतामध्ये वरती येणारं पीक जसं तुझं आहे तसं जमिनीच्या खाली असणारा हा हंडा पण तुझाच आहे. तू मला नको देऊ, हे तुझंच आहे, मी तुला शेत विकलं आहे. किती दोघांचं मत असं होतं की हा म्हणाला नाही नाही, मी फक्त शेत घेतलं आहे, हा हंडा तुझा आहे. तो म्हणतो नाही नाही, हा हंडा माझा कसा असेल,
मी तुला शेत विकलं आहे. मग दोघांनी विचार केला आपण आपल्या धर्मराजाकडे नेऊया आणि धर्मराजाला सांगूया की तूच काय ते निर्णय कर. आणि दोघं शेतकरी धर्मराजाकडे आले. धर्मराजाकडे आले तर धर्मराजाने दोघांचं ऐकून घेतलं. धर्मराजाला खरंच मनापासून आनंद झाला की माझ्या राज्यातले 2 शेतकरी किती छान चांगला विचार करत आहेत. आणि मग खरंच मनात त्याच्या आलं की दोघांनाही त्यातल्या अर्ध्या अर्ध्या मोहरा वाटून टाकाव्या. तुझंही बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे, तुम्ही दोघांनी ती संपत्ती वाटून घ्या, असं करावं असं धर्मराजाच्या मनातही आलं. पण म्हणाला कृष्णाचं मत घेऊया. म्हणून कृष्णाला निरोप पाठवला आणि बोलावलं की जरा ये. आणि मग कृष्ण धर्मराजाच्या राजवाड्यात आला. आणि येताना त्यांनी एक प्रसंग हे पाहिलं की एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाला एक असा प्रचंड मोठा देह असणारा, काळा काळा कभिन्न असणारा, काळे कपडे घातलेला असा एकाला बांधून ठेवला आहे. शिक्षा दिली आहे, असं बांधून ठेवलं आहे. तर म्हणे हा काय प्रकार आहे. म्हणून मग कृष्ण आत गेल्यावर या बसा सगळं झालं आणि धर्मराजांनी त्याला का बोलवलं हे सांगायला सुरुवात केली. तेव्हा कृष्ण मला थांब, तू काय सांगतोयस ते मी ऐकतो, पण आधी असं कर की त्याला ते बाहेर काय असं बांधलेलं आहे. म्हणजे तो काय खरा माणूस नसेल, माणसाचं कपडे वगैरे घालून असं मोठं अवाढव्य रूप केलेलं आहे, ते झाडाला करकचून बांधलेलं आहे, काय त्याचा हेतू काय आहे. तेव्हा धर्मराजाला जाऊ दे, ते बघूया नंतर, आधी माझा काय प्रश्न आहे सोडव. तर म्हणाले नाही रे, खूप माणूस असेल तर त्याचा जीव जाईल, त्याच्यानं सैल तरी कर, काय दोरखंडाने बांधून ठेवलं आहे. बरं म्हणाले सांगतो. त्यानंतर अरे काय बाहेर काय चाललं आहे, कोण माणसाला का बांधलं आहे, ते जरा त्याची दोरी सैल करा. आणि मग इकडल्या 2 शेतकऱ्यांचा हा जो काही प्रश्न आहे तो धर्मराजाने कृष्णाला सांगितला. हा एवढा जो काही मध्ये 5-10 मिनिटाचा कृष्ण आला आहे आणि मग ते बाहेर काय बांधला आहे आणि मग त्याला सैल सोड वगैरे वगैरे झालं, तेवढ्या वेळामध्ये या 2 शेतकऱ्यांची मनं बदलली. आणि ते दोन्ही शेतकरी म्हणाले की राजा आम्ही आलो होतो तुझ्याकडे, पण बरोबर आहे यांचं म्हणणं की हा हंडा माझाच आहे. तो म्हणाला की नाही नाही, असं म्हणणं बरोबर आहे, मी फक्त शेतच विकलेलं आहे, तो शेताच्या खाली मिळालेला तो हंडा माझा आहे. अचानक काय झालं दोघांना. कृष्णाच्या नेहमीच्या पद्धतीने कृष्णाला छानपैकी स्माईल दिलं. कृष्ण हसला. तो जो बाहेर बांधलेला आहे तो कली आहे. कली म्हणजे संशय. संशय माणसाच्या त्याला सैल सोडायला सांगितलं ना, तर सैल सोडल्यावर संशयाला, आणि संशय आल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो. हा जो संशय आहे, या संशयावर आपला सत्व रजतम अवलंबून असतो. निसंशय अंतःकरण असेल तर माणसाचं मन कसं असतं, आणि माणसाच्या मनात कली शिरला, माणसाच्या मनात संशय शिरला की काय होतं. खरं म्हणजे माऊलींच्या ओव्या 76 पासून आपल्याला घ्यायच्या होत्या, पण आपण पुढल्या वेळेला ओव्या घेऊया. मुळात माणसाचा स्वभाव कसा आहे त्याच्यावर सत्वरजतम आहे. त्या स्वभावामध्ये कली येता कामा नये, संशय येता कामा नये. म्हणजे निष्ठा असली पाहिजे, पक्की दृढ श्रद्धा असली पाहिजे. ती दृढ श्रद्धा असण्यासाठी माऊली आपल्याला अंतःकरण कसं आपलं असायला हवं ते सांगणार आहेत. ते आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.